बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। एक रकमी एफआरपी देणं बंधनकारक करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे साखर उद्योगासमोर येणाऱ्या आव्हानावरती चर्चा करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे नियामक मंडळ आणि साखर कारखानदारांची बैठक होतीये। या बैठकीला शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळेल। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराआड चर्चा सुरू होती। त्यावरनं आता आणखी तर्कवितर्क लढवले जात आहेत। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज आहेत आणि त्यानंतर झालेल्या या बंद दाराआड चर्चेनंतर आणखीनच तर्कवितर्क लढवले जात आहेत। या भेटीमध्ये चर्चा नेमकी काय झाली हे मात्र अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं। वैभव, काय सांगाल? आज नियामक मंडळाची बैठक जी आहे ती सुरू झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या। काही मिनिटांपूर्वी शरद पवार सुद्धा या बैठकीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दाखल झाले। मात्र अजित पवार हे सकाळी 8 वाजताच इथं पोहोचलेले होते आणि इथं येऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या। काही वेळानंतर जयंत पाटील इथं आले। ते दुसऱ्या दालनामध्ये बसलेले असल्याची माहिती अजित पवारांना मिळाल्यावरती त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि दोघांनी बंद दाराआड चर्चा केली। या सगळ्याचं औचित्य जर बघायचं ठरवलं तर किंवा त्याचं औचित्य शोधायचा प्रयत्न केला तर ही नियामक मंडळाची बैठक जी होते या बैठकीला एक मोठं कारण आहे ते म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये उच्च न्यायालयानं जो एफआरपीच्या बाबतीमधला निर्णय दिलाय, एक रकमी एफआरपी जी आहे ती कारखान्यांना द्यावीच लागेल अशा स्वरूपाचा आदेश जो आहे तो उच्च न्यायालयानं दिला आणि 3 वर्षापूर्वी राज्य सरकारनं जो एफआरपी 2 टप्प्यामध्ये द्यायचा अध्यादेश काढलेला होता तो अध्यादेश सुद्धा निकाली काढून टाकलेला होता। या सगळ्यामुळे साखर उद्योगाच्या समोर काही संकट येण्याची शक्यता आहे। आर्थिक संकट जी आहेत ती येण्याची शक्यता आहे। यंदाच्या वर्षी ऊसाची लागवड कमी आहे, त्यामुळे ऊसाचं क्रशिंग कमी होईल, साखरेचं उत्पादन कमी होईल आणि पर्यायानं साखर कारखान्यांचा फायदा कमी होईल। त्यामुळे अशा परिस्थितीत एक रकमी एफआरपी दिल्यानं कारखान्यांच्या समोर आर्थिक अडचणी उभे राहण्याची शक्यता आहे। मात्र त्याला अनेक पैलू सुद्धा आहेत। हे सगळं जरी होत असलं तरी शेतकऱ्यांना एक रकमी पैसे जे आहेत ते मिळाले पाहिजेत या भूमिकेतून हा निर्णय जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता साखर उद्योगाच्या समोर जी आव्हानं आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी शरद पवार त्याबरोबर अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि नियामक मंडळाचे सदस्य जे आहेत ते या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आलेले आहेत आणि त्यांची बैठक जी आहे नियामक मंडळाची ही बैठक सुरू झाली। साखर उद्योगाच्या समोरची यंदाच्या हंगामातली जी आव्हानं आहेत त्याच्यावरती नेमका तोडगा कसा काढायचा, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून धोरणात्मक काही मदत मिळते का, या संदर्भातली चाचपणी जी आहे ती इथं केली जाईल अशी माहिती मिळते आणि त्यासाठीच अजित पवार हे आधी येऊन साधारणपणे सगळी गोळाबेरीज जी आहे अंदाजपत्रकाची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नेमकं कारखान्यांचं काम कसं चालेल यंदाच्या हंगामात त्याची माहिती घेत असल्याचं आपल्याला कळालंय। त्यामुळे आता एकूण एफआरपी, साखर उद्योग, त्याच्या समोरची आव्हानं या दृष्टीने ही बैठक होती। त्याच्यातले 5 मिनिटं अजित पवार आणि जयंत पाटील हे एकत्र बसलेले होते जेव्हा तिथं कुणीही नव्हतं सकाळच्या सत्रामध्ये। आता मात्र नियामक मंडळाचे सगळे सदस्य आलेत आणि बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास सगळ्या माहितीसाठी धन्यवाद वैभव। आणि आता